काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। त्याच्यामध्ये 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 शेतकऱ्यांच्या संदर्भात आहेत, ते आपण सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील। पहिला शासन निर्णय आहे जलसंपदा विभागाचा। तर त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बेबळी नदीच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात मान्यता कालच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। 4775 कोटी रुपयाच्या निधीला मान्यता दिलेली आहे। तर 52,423 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे आणि लाभार्थी तालुक्यांची संख्या 5 इतकी आहे। त्यानंतर दुसरा शासन निर्णय हा महसूल विभागाचा आहे। शेतीमालाच्या निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मौजे बापगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला 7 हेक्टर 96 आर जमीन उपलब्ध करून शासन देणार आहे आणि याच्या माध्यमातून पॅक हाऊस असेल, फळे भाजीपाला साठवणुकीची सुविधा यासाठी उभारणी करण्यात येणार आहे। या संदर्भातले हे 2 शासन निर्णय झालेले आहेत। आता शेतकऱ्यांना असं वाटत होतं की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपली जी मंत्रिमंडळ बैठक होईल त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या ठिकाणी शासन निर्णय येईल, तो नमो शेतकरीचा येईल। मात्र नमो शेतकरीचा शासन निर्णय आलेला नाही। पीक विम्या संदर्भात कुठलेही त्यांनी निर्णय घेतलेला नाही। एकंदर कृषी विभाग आणि शेती संदर्भातला काही विशेष निर्णय घेतलेला नाहीये आणि हे फक्त शेतकऱ्यांच्या संबंधातले विषय होते। आणि खऱ्या अर्थानं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला जी महायुती आहे ती पूर्णतः हजरच नव्हती, कारण की फक्त मुख्यमंत्री होते। त्याच्यामध्ये नगरविकास विभागाचे शासन निर्णय झालेले आहेत, मात्र नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजरच नव्हते। त्या ठिकाणी वित्त विभागाचे काही निर्णय झालेले आहेत किंवा अजित पवारांकडच्या खात्यांचे निर्णय झालेले आहेत, मात्र अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यामुळं महायुतीमध्ये आलबेल नाही हे आपल्याला लक्षामध्ये येतं आहे। त्या महायुतीचा आपल्याला काही सूरसुतूक नाहीये, आपल्याला शेतकऱ्यांचं घेणं देणं आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात जे महत्त्वाच्या गोष्टी करायच्या संदर्भातल्या होत्या त्यामध्ये सरकारनं काही निर्णय घेतलेला नाहीये। ना नमो शेतकरीचा शासन निर्णय दिलेला आहे, ना पीक विम्या संदर्भातले काही अपडेट दिलेले। एकंदर सध्या सरकार हे निवडणूक मोडमध्ये आहे आणि आता ते बिगुलतं वाजलं जिल्हा परिषद पंचायत समितीचं, त्या दरम्यान आता काहीतरी चॉकलेट घेऊन येतील, तुम्हाला परत एकदा भळबळवतील आणि तुमचं मतदान घेतील आणि परत तुमच्या तोंडाला पानं पुसतील। हे सध्या सर्रास सुरू आहे। या सरकारचा मी निषेध करतो। धन्यवाद।